Baba
तिने सांडावे लिगाड धरुणी भजनाची चाड नित्यने मादरी सांडी मांडी परते टाकी वासुदेव नाम भूकी मोक्षेल सुखी नाम स्मरता आदरे राम कृष्ण वासुदेव धरी हाची दृढ भाव आणि गांचा हेवा दुरी करी आदरे सांडी मांडी परते टाकी वासुदेव नाम भूकी झाली संतासी आसने पूजा करी काया वाचा मने एका जनार्दनी जाणे इच्छिते ते पुरवे सांडी मांडी परते टाकी वासुदेव नाम भूकी मोक्ष येईल सुखी नाम स्मरता दरी पांडुरंगा करू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदा काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासपटा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावडी आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणात अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेद काय माझी वाणी मानेल संतासी रंजव चित्तासी आपुलिया ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो ओम नमो सद्गुरु पांडुरंग बाबा 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 ओम नमो सद्गुरु जय जय पांडुरंग बाबा जया धर्मार्थाची जाट तिने सांडावे लिगाट धरुणी भजनाची चाट नित्यनेम आदरी सांडी मांडी परते टाकी वासुदेव नाम भूकी प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला भंग शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा वासुदेव प्रकरणातील भंग सेवेकरता निवडलेला आहे आणि या वासुदेवाद्वारे शांती ब्रह्म एकनाथ महाराज एका साधकाला दिव्य उपदेश करतात विठला विठला तेव्हा काय निमित्ताने सर्वांना कल्पना आहे सालाबाद नियमाप्रमाणे स्वानंद सुखनिवासी पांडुरंगबाबा पाटकर श्री क्षेत्र टाकडी तालुका जिल्हा अकोला तालुका अकोडवा जिल्हा अकोला विदर्भ इथून दरगोदर मुक्काम करत करत महाक्षेत्रावरती महावारीला आपली दिंडी हजर झालेली आहे आणि या फळावरील कीर्तनरूपी सेवा संस्थेच्या माध्यमातून आणि दिंडीच्या माध्यमातून माझ्याकडे असतो विडाला त्या सेवेला उपस्थित श्री हरिभक्तीप्राण आदरणीय गुरुवर्य आप्पा महाराज देखील आहे त्यानंतर तुमचे शिंदे महाराज आहे तुमचे वक्ते बाबा आहे त्याचप्रमाणे सर्व गायक वादक ताडकरी दिंडीतील संपूर्ण वारकरी संस्थेचे व्यवस्थापक अध्यक्ष कार्यकर्ते मंडळी सर्वांच्या चरणी
नतमस्तक होतो आणि सेवेला आरंभ करतो. या क्षेत्रावरती आपण आलेलो आहोत हे सामान्य क्षेत्र नाही, कारण हे क्षेत्र शास्त्र मान्य आहे, हे क्षेत्र देव मान्य आहे, हे क्षेत्र ऋषी मुनी मान्य आहे आणि हे क्षेत्र सर्व संत मान्य आहे. ऐका, हे क्षेत्र शास्त्र मान्य आहे. शास्त्राने सांगितलेलं आहे सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र आणि देव. शास्त्राने हा भाव सर्वोत्तम तीर्थ, सर्वोत्तम क्षेत्र आणि सर्वोत्तम देव हे शास्त्राने निवडलेलं आहे. म्हणजे या पंढरपूरचा महिमा शास्त्राने वर्णन केलेलं आहे. म्हणजे आपलं पंढरपूर क्षेत्र हे शास्त्र प्रमाणित झालेलं आहे. देव प्रमाणित भगवान शिवजी हे ऋषी मुनी जवळ सांगतात. शंकर सांगे ऋषी जवळी सर्व तीर्थ माध्यान काढी, येती पुंडलिका जवळी करती आंघोळी वंदिती चरण. म्हणजे भगवान शिवजीने या क्षेत्राचा महिमा हे देव मान्य क्षेत्र झालेलं आहे. त्यानंतर ऋषी मुनी मान्य. आहा, शुक सनकाधिक नारद कुंभर भक्ताच्या कोटी कवाड हाडोनी पाहतादी जगजेती. म्हणजे ऋषी मुनी मान्य झालेले आहे. आणि सर्व ज्ञानोबराय पासून फार नारायण बाबा पर्यंत म्हणजे पांडुरंग बाबाच्या परंपरेमध्ये सर्व संतांनी, वारकरी संतांनी या पंढरपूरचा फार मोठा आदर केलेला आहे. म्हणून भगवंताच्या कृपेनं, पांडुरंग बाबाच्या आशीर्वादाने, कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नाने आणि आपल्या वाडवडिलांच्या पुण्याने आपल्याला भगवंताने, संत महात्म्याने या ठिकाणी एक भव्य वास्तू वारकरी सदन दिलेला आहे. सांगितलं झालं ना, खरंच हे वारकरी सदन आहे. नाहीतर काही काही इथं मंगल कार्यालय झालेले आहे. धर्मशाळेचे मंगल कार्यालय झाले ना, लग्न लागणं हे ते असं झालेलं आहे. पण आपल्या हा वारकरी सदन इथं सर्व कार्यक्रम वारकरीच होता, हे अतिशय महत्वाचं आहे. त्यानंतर 4 महिने चतुर्मास मधुकरी असतो, वारकऱ्यांची व्यवस्था असतो आणि सर्व वारकरी मंडळी बाबांच्या सोबत, बाबाला आपण सोबत नाही बरं, आपण बाबांच्या सोबत येतो. आणि येत असताना मी नेहमी बोलत असतो, कारण देवाकडे जात असताना संतांच्या संगतीमध्ये गेलं पाहिजे. जसं गाईकडे जाताना कोणासोबत गेलं पाहिजे, दूध काढण्याकरता वासरासोबत गेलं पाहिजे. सरपंचाच्या घरी जायचं असेल तर ग्रामपंचायतीमध्ये सदस्यासोबत गेलं पाहिजे. आमदाराकडे गेल्यानंतर त्याच्या पिये करून गेलं पाहिजे. मंत्र्याकडे जात असताना त्याच्या पिये करून गेलं पाहिजे. अगदी सोपं. म्हणजे सासरवाडीला जायचं कोणासोबत गेलं पाहिजे, पत्नी सोबत गेलं पाहिजे. बायको म्हणजे लय काय शब्द झाला. मी पत्नी का उच्चारलं अशी, कारण जी आपल्या मालकाला पतनापासून सोडते तिला धर्मपत्नी म्हणतात. बायको कोणाला म्हणतात, ऐशी ओंगडी जाय ओ नरकाशी तिच्या सवयपती जात नसे. म्हणजे पत्नी सोबत गेलं पाहिजे. तसं देवाकडे जात असताना संतांसोबत गेलं पाहिजे आणि ते पायी गेलं पाहिजे. आणि पायी जात असताना ते कसं जायला पाहिजे, गात जागा गात जागा गात जागा संतांनी सांगितलं, जात असताना संतांच्या सोबत गात जागा गात जागा घर बांधून मागा पांडुरंगा.
लग्न करून मागा पांडुरंगा, एकांनी निवडणूक जिंकून मागा पांडुरंगा. भौतिक मागायचं नाही, प्रेम मागा. कारण जगतामध्ये सर्वात दुर्मिळ गोष्ट आहे भगवत नामाविषयी प्रेम. आता दुसरं वाक्य बोलणार. आता हा सरळ परीक्षेचंच कीर्तन आहे आप्पा असल्यामुळे. प्रेम मागा विठ्ठला, विठ्ठलाला फक्त प्रेम मागा, कारण तो प्रेम देण्याकरता झालेला आहे. घ्या कुंडलिकाच्या भावार्था कुकडीवणे झाला येता निज प्रेम भक्ती भक्ता, घ्या घ्या आता म्हणतसे भावले ते घ्या रे आता. प्रेमदाता पांडुरंग, प्रेमाचा दाता एक पांडुरंगच आहे. तो देव असो का आपले संत असो. विठाला बोलणारा महाराज आहे. कारण आपले देवही पांडुरंगच पण गुरु पांडुरंग. काय याच्यापेक्षा दुसरं काय भाग्य पाहिजे. विठाला विठाला पांडुरंग बाबा पाटकर्णी आपल्या भागामध्ये बाल संस्कार शिबिर ब्रह्मचारी महाराज संस्थांवर सुरुवात केली. आणि त्या सुरुवातीला महाराष्ट्रातले पंढरपुरातले एक साधू महाराज आपल्या विदर्भामध्ये आणलेले आहे. हे खरं म्हणजे पांडुरंग बाबाचे उपकार आहे. कारण पांडुरंग बाबाने आपला विदर्भ पवित्र आणि पुनीत व्हावा याकरता चतुर्मास्य महाराजांपासून सर्व नामदेव महाराजचे वंश, तुकोबऱ्यांचे वंश, चतुर्मास्य महाराज हे सर्व महाराज मंडळी, सर्व फडकरी वास्कर असतील वगैरे सर्व फडकरी आपल्या विदर्भामध्ये आणलेले आहे. आणि त्यांच्या पदपर्शाने आपला विदर्भ पवित्र आणि पुनीत करून घेतलेला आहे. हे उपकार खरं म्हणजे पाटकर बाबाचे आहेत. विठाला पाटकर बाबांनी शिबिर घेतलंच नसतं तर मग काय असतं. हे जे महाराज लोक आहेत ना, शिरधर स्वामी महाराज त्या शिबिरात ते सोपदार होते म्हणतात. त्यानंतर आपले शिवराम बाबा त्या शिबिरामध्ये तयार झालेले आहेत. नारायण बाबा आपले व्याड्याचे ते त्या शिबिरामध्ये तयार झालेले आहेत. त्यानंतर तुकाराम राऊत ते देखील या शिबिरामध्ये तयार झालेली मंडळी आहे. म्हणजे ते जर आले नसते तर मग लय पंचायत झाली असती. पण मात्र खरंच संतांनी आढळगावाने सखाराम बाबाने या महात्म्य लोकांनी गोंडूजी महाराजांनी हे उपकार केलेले आहेत. विठाला आपल्या विदर्भामधून सखाराम बाबाची आणि गोंडूजी महाराजची दिंडी असायची. गोंडूजी महाराजच्या दिंडीमध्ये पाटकर बाबा चालायचे. आणि चालत असताना मग त्यांनी काहीतरी झालं असेल, त्या काळामध्ये तत्वबोधच हे झालं असेल. मग पांडुरंग बाबा पाटकर्णी ही दिंडी आमच्या खिरपुरीहून काढली. पण बरेच लोक आज खिरपुरी दिंडी म्हणतात. पण जुने काही लोकांना माहीत झालं आता हे दिंडी टाकडीची आहे. आणि या वर्षी भगवंताच्या कृपेनं संत महात्म्याच्या आशीर्वादाने महादेव मी देखील दिंडी काढली आपल्या टाकडी आश्रमवर. सर्व मुक्काम लागले, व्यवस्थित मुक्काम लागले. कारण तुमची दिंडी नाश्ता करून आमची इथून गेली, बाबाची दिंडी गेली असताना मनातही नव्हतं. 28 तारखेला मनात आलं की आपण दिंडी काढावी. पण मतदार काढणं सोपी आहे, पण ते पुढे चाललं पाहिजे. त्याला 4 लोक मला सहकार्य भेटले. म्हणजे समोरच बसलेले स्वरांजली साऊंडचे मालक, त्यानंतर गजानन पाटील हागे, विनोद महाराज, अमोल महाराज आणि प्रशांत महाराज घोगरे. त्यानंतर महाराज आम्ही गुंडूजी महाराजच्या दिंडीमध्ये 5 वर्ष चाललो. आपण जर दिंडी काढली तर आपल्या भावनच चाललो. काढली दिंडी. म्हणजे 28ला ठरलं, 30ला दिंडीचं प्रस्थान झालं. फक्त मुक्कामाची व्यवस्था मलगीपर्यंतच लावल्या गेली. मलगीपासून एवढे चांगले मुक्काम लागले माझे हो. असं वाटते 10 वर्षाच्या आधी जर दिंडी काढली असती तर आपल्या दिंडीत घोडा असता. दिंडीच्या रस्त्याने तिथे पांडुरंगाचे देव काढून काय तुझे उपकार सांगू पांडुरंगा. पांडुरंगा तुझे काय उपकार सांगावं. आणि दिंडीची स्मृती, टाकडीची दिंडी, टाकडी नांदके ही दिंडी टाकडी. मग बरं 1-2 जणांनी विचारलं, मला 2 दिंड्या झाल्या का.
आता दोन नाही झाल्या. ते टाकळी नांदखेड अकोट तालुक्यामध्ये, हे टाकळी नांदखेड बाळापूर तालुक्यामध्ये. आणि बाळापूर तालुक्यातली आपली पहिली दिंडी आहे फक्त विडाला. हवा वाटायचा अकोट तालुक्यातून किती दिंडी आहेत, तेलारा तालुक्यातून किती दिंडी आहेत, त्यानंतर पातूर तालुक्यातून दिंडी आहे, पण आपलं बाळापूर इतकंच नाही मागे आलं. आपलं दिंडीच नाही. दिंडी नाही. आमच्या बाळापूर तालुक्यामध्ये शिबिरही नव्हते. शिबिर नव्हतं, काही सप्ते नसायचे. मग विचार केला म्हटलं आपणही आपल्या बाळापूर तालुक्यातून दिंडी काढावी. सर्व लोकांनी आदर दिला. त्यानंतर मग येताना मग उतराव कुठोबा पंढरपुरामध्ये एक जण मारा उतर सांग कुठे. मग त्या चंद्रभागेचं आंघोळ करू, पुंडलिकाचा अभंग म्हणू, चंद्रभागेचा अभंग म्हणू, महाद्वारामध्ये येऊ अभंग म्हणू आणि ज्ञानोबराची ओवी आठवू. एरवी तरी जाण तया भक्ताचे लक्षण दयानी अंतकरण सारखी बोलते ज्ञानेश्वरी समोर आहे आज विडाला. या पंढरपूर महाक्षेत्रामध्ये एक गजानन महाराजांचे भक्त राहतात. ते पंढरपूरला आहे. म्हणजे भक्ती मार्ग रोडला म्हणजे आईसाहेब मुक्ताबाई मेहूनच्या मठाजवळ बालाजी निवास म्हणून आहे. आणि निकते म्हणून आहे, ते निकते साहेब. मग त्यांच्याकडे आमचा एक माणूस गेला असताना त्या सर्व आम्ही कोणालाच ठेवत नाही. मस्त हाल गेलोय, रूम आहे, स्वयंपाक रूम आहे. त्याने सांगितलं आम्ही काही कोणाला ठेवत नाही. मग यांनी सांगितलं बा गजानन महाराजांची दिंडी आहे आश्रमवरून, पहिलंच वर्ष आहे, वारकरी कमी आहे, तुम्ही त्यांना ठेवा. त्यांनी होकार दिला. एवढी चांगली व्यवस्था, माणूस एवढा चांगला आहे. काल गॅस संपला, मग गॅस आपले दुसरे यायचे दुसरे त्यांनी गॅस आणून दिला. तांदूळ आणून दिले बासमती. हे तांदूळ कशाला आणून दिले म्हणजे महाराज मी देणारा नाही, तुम्ही घेणारे नाही, सर्व देणारे गजानन महाराज, सर्व देणारे घेणारे गजानन महाराजच आहेत विडाला. त्यानंतर सर्व पंखा वगैरे सर्व लागलेले आहे. नाहीतर पहिल्या वर्षी नाही टेन्शन नसते. आम्ही फक्त एकच दिवस स्वयंपाक केला म्हैस गावले. तोही आता करायचं काम नाही विडाला. मुद्दा नव्हता, ओघाओघाने आलेला आहे. म्हणजे या अनुषंगाने आपल्या दिंडीचं 2-3 वर्षाला आमच्या आश्रमावर येतो. अशी नेहमी त्या गावापासूनच येत नाही दिंडी. पण मात्र मग या वर्षी आम्हाला बाबाने स्मृती दिली आणि स्मृती दिली असताना दिंडी सोडा काढला. व्यवस्थित तो देखील आलेला आहे. मी वारकऱ्यांना पहिले सांगितलं दिंडीमध्ये व्यवस्था नसावी, अवस्था असावी. दिंडीमध्ये अवस्थेची गरज आहे ना. व्यवस्था तर आपली घरी 11 महिने व्यवस्था होतेच ना. कीर्तनाला गेले की व्यवस्था करत का बाबा. एकट्या गावाला गेले की काजू बदाम काही माहीत नसते. म्हटलं ते खाऊ वजन वाढवता आमचं आणि 1 महिनाभर चालायला त्रास होते. मग विडा मी अनेक गाव फिरतो. या पाडोशीसारखं गावच नाही जिथं पांडुरंगाचा उत्सव महत्वाचा आहे. चला आपल्या तिकडे नाही जायचं. अशा पद्धतीने या महाक्षेत्राच्या महावारीला तुम्ही आपण लोक हजर झालेला हो. कारण पंढरपूरच्या तशा किती वारी आहेत? 12. कारण शुद्ध एकादशीची वारी, वद्य एकादशी ज्ञानोबराची, शुद्ध एकादशी पांडुरंगाची 12 वाऱ्या. त्या 12 पैकी 4 प्रमुख आषाढी, कार्तिक, माघ आणि चैत्र. त्या 4 पैकी 2 विशेष. आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत से बुध पांडुरंग. आषाढी कार्तिकी भक्तजन येतील. एक जण मध्ये पंढरपुरामध्ये घाण करून जाते. तुला घाणच दिसणार आहे, दुसरं काय दिसणार आहे? आषाढी निकट आला कार्तिकीचा हात, दोन्हीचा हात भरली घनदाट अपार मिळाले वारकरी रे. म्हणून या 4 वारे 2 वाऱ्याविषयी आषाढी आणि कार्तिक. कार्तिक वारीला तुम्ही आपण लोक येऊ शकत नाही. आणि या 4ही वारीचे लोक वाटलेले आहेत. आषाढी वारीला महाराष्ट्राच्या बाजू लोक येतात. कार्तिक वारीला कर्नाटकचे लोक येतात. माघ वारीला आंध्रातले लोक येतात. आणि चैत्र वारीला सातारा जिल्ह्यातील लोक येतात विडाला. चैत्र 12ची असते ना. 12 मध्ये सातारा जिल्ह्यामध्ये भगवान शिवजीच असतात. मोठा महादेव कुठले लोक या वारीला येत असतात. त्यांचा भाव देखील आहे. भगवान
म्हणजे शिवजी हे आषाढी वारीला प्रत्येक वारी जरी हजर असला तरी मात्र चैत्र वारीला येत असतात. ते चला असो, पण काही लोक वाऱ्या सोडून येतात. वाऱ्या सोडून देव हजर नसते. हा का चालना वारीले? नाही म्हणे आम्ही वारी झाल्यावर जाऊ. का चालना वारीले? म्हणे आम्ही दसऱ्याले जाऊ. का चालना वारीले? आम्ही अधिक महिन्यात जाऊ. इतर वेळेला देव हजर आहे ना, कारण मोठा माणूस आहे. मोठा माणूस आहे ना, तो इथं नसतेच. मग वसे भक्ताची जरी काम न सांगत भक्ताची अनेक अडी अडचणी भागवण्याकरता त्याला इथून जावं लागते. पण वारीच्या वेळेला पांडुरंग परमात्मा चराचरामध्ये याच ठिकाणी वास्तव्य केलेलं असतो. म्हणून वारीला आलं पाहिजे. आपल्या सोयीनं परमार्थ करावं, दोघं तिकडे आपल्याला जायचं नाही. म्हणून अशा या 4 वाऱ्यापैकी आषाढी महावारी आहे. आणि अशा आषाढी महावारीला तुम्ही आपण लोक बाबांच्या सोबत आलेली वारकरी मंडळी आहे. आणि या पंढरपूर क्षेत्रावरती का यावं? 2-4 शंका आपण घेऊन लगेच अभंगाचा भाव पाहणार आहोत. एक तुम्हाला थोडं यायला उशीर झाला. उशीर झाला असा 5-10 मिनिटं उशीर झालेले आहे. तर येताना आज तरी बरं होतं. एकादशीच्या दिवशी आमचं 65 एकरामध्ये कीर्तन होतं. तिथून जाणं म्हटलं एलआयसी अपेक्षा मागून बापरे बाप. त्यात काय झालं, आपले शोकही लय. शोक म्हणजे धावा होता. तुका म्हणे धावा आणि आहे पंढरी विसावा. अभंग म्हटलं तिथं धाव्याचा. धावता धावता थोडं पायाला हे झालं दुखापत, म्हणजे लचका पडला. पण तो भावाला माहित होतं त्याला याला ते, म्हणून आज सकाळपासून तो दुखलाच नाही. विडाला पंढरपूरचा हा महिमा अनेक संत महात्म्यांनी अनेक याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. पण महाराज पंढरपूरला काय यावं? आमचे संत महात्मे म्हणतात तुम्ही संसारिक लोक, सुखाची धडपड आहे, सुखाकरता प्रयत्न आहे. आणि शास्त्राचा अबाधित सिद्धांत आहे. प्रयत्न इच्छा, आणि प्रयत्न म्हणजे धडपड. इच्छा सुखाची आहे, धडपड सुखाची आहे. आमचे संत म्हणतात तुम्हाला सुख पाहिजे का? म्हणजे हो, सुखाला ही जरी दर्शी तळमळ तरी तू पंढरीशी. एक वेळ का सांगितलं? एक वेळ म्हणजे प्रवृत्ती वचन आहे. एक वेळ आला की तो नेहमी नेहमी येतोच. खरा वारकरी बांधून जरी ठेवला ना तरी मात्र तो राहणार नाही. त्याला किती प्राप्त झालं संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकडा पंढरीचा. मी दरवर्षी म्हणू आपल्याला काही यावर्षी पदरवारी जायचंच नाही. पण वारी निघली आणि तुम्ही गेले गुरुगुरुच वाटत. हे काय झालं, जरा मला शेगावला होते रुपलाल माणसाच्या दिंडीत चालत जा अंजनगावच्या. म्हणजे दिंडी शेगावला 8 दिवस लागतो. आपली दिंडी आमच्या मठावरून गेली चहापाणी घेऊन. माझे वडील आले. माझे वडील म्हणजे नारायण बाबा तराळे यांची माळकरी. मग मेहमान का रे जातेस का पंढरपूरले दिंडी? नाही मी नाही जात यावर्षी. गंमत केली त्यांची. म्हटलं मी नाही जात बाबा. ते घरी आले, घरी गेले आश्रमवरून. बॅग भरली म्हणजे पिशवी भरली. मठावर आले. आता का कुठे चालले? म्हणे पंढरपूरले. नाही आता काहून? म्हणे तू नाही जात तर मीच जातो पैदल. मग पांढरंग बाबाच्या दिंडी विढाला विढाला बाबाच्या समोर. आता बाबा मी जाणार आहोत शेगाव जातो. मी एवढे कशाला घाई करून आलेले? नाही लोक निघले, तू अजून घरी आहेस म्हणून विचारून आलो. नारायण बाबा सोबत या दिंडीमध्ये आमच्या भागातले आमच्या गावातले बऱ्याच लोकांच्या वाऱ्या झालेल्या. साहेबराव पाटील, मनकर्णा बुडी, माझे वडील हे सर्व या दिंडीमध्ये. बाबांच्या दिंडीमुळे भाडे घोडे साधे लोक परमार्थाला लागले. आज ते आमच्यासारखे कीर्तनकार झाले. शिंदेवाली विचारा बरं, राजेंद्र महाराज त्याने विचारा बरं. कुठं काय गुरुकृपा आहे, दिंडीची सेवा आहे. आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरणारी मंडळी मोठमोठाले कीर्तन मोठमोठाले असते. जे शिंदे महाराजची असतात असो, मला तिकडे जायचं नाही. पण
पंढरपूरचा मग महिमा काय मला पंढरपूरचा बोलत असताना सुखा लागी जरी करशी तळमळ तरी तो पंढरीशी मला सुख नाही पाहिजे. आमचा संसार सफल झाला पाहिजे. ज्ञानपर्यंत आजी संसार सफल झाला जे माय जे केले पाय हा दुसरा भाग आहे. आलिया सुख येत आहे संसार आलिया सुख येत एक सुख आहे बाकीचं सर्व दुःख आहे. मग एक सुख म्हटल्यानंतर पण काय सुख आहे एक महाराज आठवावे पाय विठोबाचे त्या विठोबाच्या पायाचा आठव करा हेच एक सुख आहे. त्याच्या पायाचे व्यतिरिक्त तुम्ही संसाराचा कितीही आठव केला तरी तो दुःखच आहे. चला संसार सफल होण्याकरता त्यानंतर पंढरपूरला जायला पाहिजे. महाराज मला संसार सफल करायचा नाही मला सुख प्राप्त करून यायचं नाही आम्हाला मोक्ष प्राप्त करून यायचा आहे. मोक्ष म्हणजे अत्यंत दुःखाची निवृत्ती परमानंदाची प्राप्ती कैवल्यांना मोक्ष. पण श्रीरामावर हे लय व्याख्या मोठी झाली गडो हे सामान्य लोकांना समजणार नाही. मग मोक्षाची व्याख्या कायमचं दुःख जाणं आणि कायमची सुख प्राप्ती होणं हा झाला आमच्या साध्या भाषेतला मोक्ष. मोक्ष प्राप्त करून घ्यायचा आहे का हा पंढरपूरला या काळफाचं दर्शन घ्या. तुका म्हणे मोक्ष जे गेल्या कडक सात काळा अहंकार आम्हाला मोक्ष प्राप्त करून घ्यायचा नाही आणि आम्हाला अहंकार घालवायचा आहे. या मग कारण अन्य क्षेत्रानंतर अहंकाराची प्राप्ती होतो पण या क्षेत्रावर आलं की अहंकार उठाउठी जातो. उठाउठी अभिमान जायचे सर्व ते या पंढरी सगळे कडे कोणतं अभिमान राहते वर्णभिमान विसरले एक एका लोटांगणी जाती रे. महाराज आम्हाला कडे आमच्या पूर्वजाचा उद्धार करून घ्यायचा आहे. पूर्वजाचा उद्धार आम्हाला सांगितलं पितृदोष आहे हे पूजा करा ते पूजा करा. म्हणणं आहे कोणतीच पूजा करू नका फक्त दरवर्षी पाटकर भावासोबत पैदल येण्याचा प्रयत्न करा. आपल्या पूर्वजाचा उद्धार झाल्याशिवाय मी प्रमाण सांगणार धन्य धन्य पांडुरंग सगळं दोषा होई म्हणून पूर्वज उद्धरती सांगून घ्या. पूर्वज उद्धर आपले पूर्वज करायला चांगले होते का खाऊ नाही ते खात होते पिऊ नाही ते पेत होते लिहू नाही ते लिहित होते. अशीही पूर्वज जरी असला तरी आपल्या पूर्वजाचा उद्धार होणार आहे. महाराज पण एकच पूर्वजाचा उद्धार होणार आहे. आमचे संत म्हणतात नाही कोटी कुडाचा उद्धार होणार आहे. फक्त पंगते एखादी एक शिदल्या अन्न हो हे कोटी कुडाचे उद्धरण कोटी याद केले समान ऐशे महिमान या तीर्थाचे पराकष्टानं संसारिक लोकांनी कमावलेलं धन त्या धनाचा एक घास एक शीर जर वारकऱ्याच्या मुखात गेला तर जगाचा नियंता परमात्मा तृप्तीचा ढेकर देतो आणि आपल्या पूर्वजाचा कोटीकुडाचा उद्धार होतो. हे प्रमाण या क्षेत्रातलंच आहे. विडाला क्षेत्र आणि अशा या महाक्षेत्रावरती महावारीला तुम्ही आपण लोक हजर झालेला आणि त्यापैकी आज या वारकरी सदन मधलं सर्वजणींची लोक म्हणजे जावडेबा यांचं देखील फार मोठं जर प्रेम आहे. बाबांचं तर लय मग बाबा आमची इथं 7-7 दिवस सत्याला येतात रिकाम असलं की तुम्हाला तो टप्पा करून काय माधू विडाला
कारण आपण जेवढं वय वाढलं ना तेवढ्या जबाबदाऱ्या कमी केल्या पाहिजे. हा, पण काही लोकांना सवय, भावांना नाही बरं, हे देखील आलेले आहे, पण काही लोकांना कसं आहे, जसं जसं वय वाढतं तशा जबाबदाऱ्या जास्त घेतात. अगदी सोपं जर सांगायचं झालं, काही आंबे जे पिकतात ते आंबट होतात. विडाला विडाला 75चं म्हातारं होतं आणि ते सकाळी उठलं, आमच्या आंबडा झालं तर त्यानं फोन केला, हॅलो उठली का? गुडियाने हो. ते गुडियाने झाला का नाश्ता? नंतर 5 वाजता. आणि हे पुढे वाटे काय करतात, हे माझा मोबाईल घेतात. मोबाईल घेतला की मी काय करते, रेकॉर्डिंग लावून देतो असतो त्यांना. ते बोलतात, ते रेकॉर्ड करतात, मग आपण ऐकायचं. ते कीर्तनात सांगतं ते लोकांना ते का आपली बॉलेज आहेत रे सर्व वैयक्तिक मनात म्हटलं शायाने रेकॉर्ड करेल होतं. बाबा त्यांना खातात दिंडीतलं आणि विचारपूस घरची. लग्न झालं का? पाणी आलं का? पारा मारला का? हे केलं का? आणि काय आणा लागते? बाया म्हणतं की बांगडी, तर माणसं म्हणतं की घोंगडे गल्लीच आहे. घोंगडी घेऊ नये असं माझं म्हणणं नाही, पण मात्र म्हणणं आहे, एका जणानं इथून 5 किलो दरावती नेली. आपल्या शेगावला भेटते ना, इथून थोडी ने, बाकी तिकडे घेऊन ये. तिकडे काय भेटत नाही, काही नेत राहत असतात. एका जणांनी एक थैलीभर बावल्या सांगल्या, बावल्यानं लेगानं तरी आता एका ठिकाणची हे पेरणी यंत्र निघले ना, आपण एका दुकानातली गर्दी कमी झाली. त्यातर लोक सारे पंढरपूरला आले, आपल्याकडे साडेच घेत उन्हाळ्याले साळ काय रे काय साळ्याच्या गर्दी रे म्हणे, ज्ञानोबराने सांगलं, ज्ञान देवो कुशी निवृत्तीची चाट घ्या. म्हणजे काय लोक बोलतील, काय सांगतील, जाऊ द्या असं मला तिकडे. अशा या महाक्षेत्रावरती महावारीला तुम्ही आपण दाखल झालेला आणि बाबांच्या फळावरील ही कीर्तनरूपी सेवा, खरं म्हणजे ही पहिली कीर्तनरूपी सेवा आधी गुरु श्रीरामच करायचे, मामासाहेब नळकर करायचे, जगन्नाथबा करायचे. मग या मंडळीचा आमचा परिचय झाला बा. या मंडळीने पुनश्चेते सेवा संस्थेतून रमेश वगैरे सर्व मंडळी होती, त्यांनी आमच्याकडे दिलेली आहे. कधी 14 असतो, कधी 13 असतो, कधी सकाळचं कीर्तन असतो, कधी संध्याकाळचं कीर्तन असतो. मग आता आपलं सकाळचं कीर्तन आहे. सकाळच्या कीर्तनाला वारकऱ्यांचा नियम आहे, भोपाळी प्रकरणात लवंग घ्यावा, अंधड्या पांगड्यात अभंग घ्या किंवा वासुदेव प्रकरणात घ्यावा. मागच्या वर्षी आपण घेतला होता सुकेश सुख दुःख समान सकड. या वर्षी आपण अभंग करताय, मुद्दा म्हणून घेतला बरं. परीक्षा गिरीक्षा आपण फार विद्वान म्हणून त्यातर मग त्या कोणत्या अभंग घेतला असता, आपल्याला कोण बोललं असतं, आपल्या घरचं आहे विडाला. सोप्या भाषेत सासरला सरी नेम लागू असतात, माहेरात काले नेम लागू असतात. हे माहेर आहे, माहेर संतांचे, माझे माहेर पंढरी. मग हे माहेर आहे आपलं, आणि हे माहेरातलं माहेर घर आहे. हे वारकरी सदन म्हणजे पंढरपूर माहेर, आणि त्या माहेरातलं घर म्हणजे हे आपलं वारकरी सदन असल्यामुळे इथं नियमाची गरज नाही. पण म्हटलं घ्यावा आपण विडाला. आता आपलं इलोरा संस्थान सकारामपूर संस्थान आहे, त्याचा मठ आहे. मग ते पंढरपूर माहेर, आणि त्या पंढरपूरला माहेरातलं माहेर म्हणजे सकारामपूर आपल्यासारखे. सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आहे. पंढरपूर आपलं माहेर, सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था म्हणजे माहेरातलं माहेर विडाला. पण मग माहेरातल्या माहेरात कधी गर्दी होत असते बरं, रिकामी येऊन बसणार आहे सर काही त्यापेक्षा बरं आहे आपलं. चला असो अशा या पद्धतीने माहेरातल्या माहेरात इथं काही नेम नसतात, तरी मात्र नेमाने घ्यावा. त्याकरता सेवेकरता निवडलेला अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा वासुदेव रूपकातील अभंग सेवेकरता निवडलेला आहे. आणि अभंगाद्वारे नाथ महाराज साधकाला दिव्य उपदेश करतात. परमार्थ जर करायचा असेल तर तू काय नेम करायला पाहिजे, अभंगाच्या पहिले परमार्थाची काल
परमार्थ जर करायचा असेल तर महत्वाचं सांगितलं जया ज्याला इथे काही अधिकाऱ्याचं नाव नाही पण संतांचा उपदेश तसाच असतो सार्वत्रिक असतो पण सर्वांवर परिणाम नाही होत पाऊस सर्व ठिकाणी सारखाच पडतो पण सऱ्या जमीनमध्ये सारखं पीक नाहीये दोघं भावाचं एका दिवशी पेरणं एका दिवशी डवरे एका दिवशी सर्व काही पण मात्र एकाला 10 लिटर सोयाबीन येतो एकाला 7 होतो दोष कोणाचा आहे जमीनचा प्रारब्धाचा पावसाचा अरे शाळेमध्ये शिकवत असताना शिक्षक लोक सर्वांना सारखं शिकवतात पण सरेज मेरिट नाही ते काही काही वरपासही असतात काही काही नापासही होतात अगदी सोपं सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षक संस्थेमध्ये सर्वांना सारखं शिकवल्या जाते सरे सारखेच कीर्तन काय असते सारखे नाही बुद्धीप्रमाणे झाले विडाला अगदी याच्यापेक्षा सोपी भगवान शुकदेवजी महाराज शुकाचार्य महाराजांनी दिव्य ज्ञान फक्त परीक्षितला नाही सांगितलं सर्वांना सांगितलं पण सर्वांवर परिणाम झाला ऐकण्यामध्ये भेद झाला तसं वारीला येत असताना सर्व वारकरी येतात पण सगळ्या वारकऱ्यांना सारखं फल भेटत नाही त्याच्या मनात जशी इच्छा असेल त्याप्रमाणे त्याला फल भेटतो हा भाव आहे ज्याला परमार्थाची चाड आहे चाड म्हणजे इच्छा ज्याला चाड आहे ज्याला परमार्थ करायचा आहे जया परमार्थाची परमार्थ आणि अर्थ थोडा फरकाने अर्थ हा दुःखाला कारणीभूत आहे परमार्थ हा सुखाला कारणीभूत आहे अर्थ संपणार आहे परमार्थ न संपणार आहे अर्थ कितीही जमा केला तरी अर्थ नाश पावतो अर्थाचा वेश होतो अर्थ हा अनर्थाला कारणीभूत आहे भागवतामध्ये अर्थाच्या माग 15 दोष सांगत नसते हिंसा अनर्थम धम्म काम क्रोधोस मयो भेद वैर मल विश्वास स्पर्धा व्यसन धनाचे मागे परिकडा चाला तुका म्हणे धन भाग्य शाश्वतता तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण अर्थ हा अनर्थाला कारणीभूत आहे अर्थ दुःखाला कारणीभूत आहे किती पैसा म्हणजे सुख या जो 10 रुपये त्याला वाटते 50 असले पाहिजे 50 वाल्याला वाटते 100 असले पाहिजे 100ला वाटते 500 ची नोट असली पाहिजे पण 5 आहे त्याला वाटते 1000 असले पाहिजे 1000 असे आपण किती जरी वाढवत गेला तरीही मात्र अर्थ हा दुःखाला कारणीभूत आहे पण परमार्थ अर्थ किती जोडला तरी तो संपणारा आहे पण परमार्थ जोडला की तो संपतच नाही आणि परमार्थ हा महाधन आहे परमार्थ माधन जोडी आता ऐका अर्थाने दुःखाची संगती प्राप्त होतो पण परमार्थाने देव जोडला जातो क्या परमार्थ माधन जोडी देवाची भावयात हे उपाय एकदा परमार्थ रूपी धन जोडलं ना ते न संपणार आहे जोडीने हे न अविनाश अमूर्त मूर्ती मधुसूदन समचरणी आपल्या बाबांनी काहीतरी जोडलं नसेल तरी परमार्थ जोडून ठेवलेला आहे ते आपण कितीही जरी हे केला तरी मात्र तो न संपणार आहे ज्याला परमार्थाची साड आहे आणि इच्छा आहे त्याने प्रतिबंध पाडावा अर्थच मात्र असताना प्रतिबंधाची गरज नाही तोपर्यंत जरी मग तसे जोडून या धन उत्तम व्यवहार आहे उदास विचारावे सकली पण ते मग उत्तम व्यवहाराने जोडलं जातं का अर्थ जोडल्याच जात नाही 2 नंबर वाल्याशिवाय आपली कोणी वर्गणीच देत नाही पण मात्र अर्थाचा व्यय
परमार्थामध्ये जर केला तर तो देखील मोक्षच ठरतो ना. धर्म अर्थ काम मोक्ष हा अर्थ जगात मधात घातला. धर्माच्या आणि कामाच्या अर्थाचा उपयोग जर धर्मामध्ये केला तरीही मोक्ष प्राप्त होतो. अर्थाचा उपयोग म्हणजे पैशाचा उपयोग विहित कामा करता गेला, निषिद्ध नाही म्हणालो मी, तरी मात्र मोक्षाची प्राप्ती होत असतो. चला आपल्याकडे जायचं. परमार्थ, त्याला परमार्थाची चाड आहे. आता परमार्थाची चाड कोणाला असावी आणि माणसाले, पण कोण्या माणसाले असावी घ्या. पण माणसं म्हणजे माणसं. गाथ्यामध्ये माणसाचे 3 प्रकार आले, विचारसागरामध्ये माणसाचे 4 प्रकार आले आणि तुळशी रामायणामध्ये माणसाचे 9 प्रकार आलेले आहेत. आपण तिकडे विचार करणार नाही. 3 प्रकारचे लोक, रजगुणी तमगुणी आणि सत्व. तुकामणीच्या प्रकाराचे गेले 3 त्रिविधम नरकस, म्हणजे 3च प्रकारचे. त्रिविधा भक्ती श्रद्धा देनांचा स्वभावाच्या, म्हणजे 3 प्रकारचे. तमगुणी लोक त्यांना चाड असते राजकारणाची, रजगुणी लोक त्यांना चाड असते संसाराची, सत्वगुणी लोक त्यांना चाड असते परमार्थाची. चार माणसं आले, विषयी, पामर, मुक्त आणि मुमुक्षु. ऐकतात म्हणजे पामराला निषिद्ध विषयाची चाड असतो, म्हणजे इच्छा असतो निषिद्ध विषयाची. अंगामनाशी रुची यावे, तुलेने कृत्याकृत्य नाटवे, जे करण्याची नावे भजली. त्याला निषिद्ध विषय आवडतात. विषयी माणसाला त्याची चाड असते. त्यानंतर विषयी माणसाला, या पामरामध्ये विषयामध्ये फार फरक आहे असं समजायचं नाही. आता त्रयोदशीच आहे. पामर माणसाला निषिद्ध विषय आवडतात, तर विषयी माणसाला विहित विषय आवडतात. नाही समजलं? पामर माणसाला हॉटेलीतले भजे आवडतात, तर विषयी माणसाला घरचे भजे आवडतात. फरक काय झाला दोघांच्या आवडीचा? म्हणून पामराला देखील निषिद्ध विषयाची आवड असतो, विषयाला वीत विषयाची आवड असतो. ते वीत विषय प्राप्त होण्याकरता तो काही जरी करायचं काम पडलं तरी मग मग स्वर्ग सुख भोगीचे मनोहर, म्हणजे ते प्रयत्न करता तो या ठिकाणी यज्ञाधिक कर्म करत असताना कोणतेही कर्म करत असताना निष्काम दृष्टी न करता तेवढं सकाम दृष्टीनं करत असतो. आणि त्याला देखील वीत विषयाची चाड असतो. मुक्ताला चाडच नसते, इच्छाच नसते. कारण जे ज्ञान गंगे नहाले पूर्णता घेऊन आला, का शांतीशी आले कामनये कामना, झालो पायी रिकामा चौथ्याचे काहीच करणे. देखे अर्जुना, देखे अर्जुना, देखे नाही झाले निष्कामता. आता एवढीच उडी आपल्या ठिकाणी बसते, पुढचं नाही बसत. ज्यांना प्राप्त झालंय त्यांना करण्याची काय गरज आहे? त्यांना कोणत्याही विषयाची चाळ नसते. त्यांचा विषय एकच असतो, एकच विषय येतो. त्यांच्या आवडीने विषय येतो त्यांचा. विषय वाढला मला माझा, म्हणून त्याला विषयी मुक्ताना कोणताच विषय नसतो, त्यांचा विषय झाला असतो. पण मात्र मुमुक्षु आहे, त्या मुमुक्षुला ना परवतात. तुला परमार्थाची इच्छा आहे ना, परमार्थाची चाड आहे ना. परमार्थाची चाड जर असेल तिने सांडावे लिगाड. लिगाड कशाला म्हणतात? जे गुंतून ठेवते त्याला लिगाड म्हणतात. मायेचे बांधले तुका म्हणे जन, म्हणजे माया हे लिगाडात असते. माया बांधून ठेवते बरं. माया अशी आहे बा, ज्याच्यापासून निर्माण झाली त्याच्यावरच आवरण टाकलं घ्या. ही माया अशी आहे. अगदी सोपं. शेवाळ कुठून तयार झाला? शेवाळ पाण्यातून तयार झालं. काय झाकलं? पाणीच झाकलं. डोळ्यामध्ये पडळ निर्माण झालं. ते कशातलं झालं? बाहेरच्या पाण्याचं घातले, दृष्टी झाकली. तशी हे माया ब्रह्मापासून तयार झाली आणि त्या मायेनं त्या ब्रह्मावरच आवरण टाकलं आणि सर्व लोक ब्रह्माच्या मागेनं धावतात, मायेच्या मागे धावतात. आणि ते लिगाड आहे. ते लिगाड आहे. लिगाड असं असते. त्या लिगाडामध्ये जर म्हणून गुंतला का नाही, कधी कधी गुंतते. त्यावर बोलले म्हणती बांधला मी पुढा
ऐशा भावनेचा पडे फोडा की मोकड्या पायाचा सोडा गोवी अधिक आपल्याला असं आहे, ज्ञान तुकोबरा काय बोलले, मुक्त होता हा बळी कडे झाला बद्ध येवण्या छंद माझे माझे तेने माया म्हणजे मायेत गुंतला असतो म्हणून त्याला लिगाड म्हणतात. ज्ञान ना करता तेने सांडावे लिगाड धरुणी भजनाची चाड म्हणजे भजनाची इच्छा धरून त्याने सराव. भजनाची इच्छा म्हणजे याचा अर्थ काय घ्यायचा, भज शिवाया भजन म्हणजे नामाविषयी त्याच्या अंतकरणामध्ये प्रेम असलं पाहिजे. विडावा भजनाची साठ भजनाविषयी प्रेम असलं पाहिजे. तसं कोण बोललं, ऋता हृदेविन भोजन ऋता वंदेचे भजन ऋता भावेविन भजन सत्य जाणव प्रेमाविन भजन नाकाविन मूर्ती अर्थाविन पोथी अजून काय साड असली पाहिजे. म्हणजे या परमार्थाचा तरुणी भजनाची साठ त्यांनी नामस्मरणाची कास धरावी, नामस्मरणाची साड धरावी. नामस्मरण करणं हाच खरा परमार्थ आहे. विडा भजनाची चाड तुका म्हणे येते भजन प्रमाण काय थोरपण हार विद्वान आहे, हरिपाठ घेत नाही, काकडा घेत नाही, भजन करत नाही, वारीत येत नाही, ज्ञानता जड होते. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविन नको देवा, भक्ती अभिमान नित्य नवा दया नित्य नवा भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमानंत नवा दया माझी, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमाविन नाही समाधान. हे विद्वान असतील, वारी नाही, अकरा नाही, हरिपाठ नाही, नामस्मरण नाही, ज्ञानग्रंथ जडवते. ज्ञानग्रंथ विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान. विष्णूने जप याचा अर्थ काय घ्यायचा, नामस्मरण भक्ती नाही जीवनामध्ये. ज्ञानग्रंथ जमीन चांगली आहे, पीक चांगलं झालं म्हणजे कंस चांगले पडले, त्या कंसात दाणेच नाही, त्या कडे विन सोपटे. कंस लागली काय करावे गोमटे, ओस नगराला काय महत्व आहे, त्या कंसाच्या दाण्याला काय महत्व आहे त्या कंसाला. तसं मनुष्य जीवनामध्ये आला, भक्ती करत नाही, माझी भक्ती विन जडवते जी आहे पण अगा पृथ्वी पाषाण या पाशी लय ओळायचा तो आळडाला. मग आत्मानंदा धरुणी भजनाची चाड. पण पुढचे शब्द लय टाकले, नित्य नेम आदरे, नित्याने नियमाने आणि आदराने. नित्य नियम, नित्य नियमन आम्ही ते दुर्लभ आहेत ना, सुलभ आहे. नित्य असलं पाहिजे. नित्य शब्दाचा अर्थ गौराम नाम सदा, सदा नाम घोष अनन्याचे सततम सततम कीर्तयंतो मा. रात्र न कडे दिवस न कडे अंगी खेळ नेघे नेघे माझी वाचा विसावा. तुका म्हणे हावा हावा हवा साधावा. माझी मदत झाली अनावर वाचा छंदया नामाचा असोयचा गुटे आठवची न देहीच विदेही भोगू दशा. त्याला नित्य. नित्य म्हणजे जागृती स्वप्नी सुषुप्ती नित्य. नित्यचे लय प्रमाण सापडले आपल्याला, कारण हा बंग प्रसंग घ्या लागते. आम्ही काय का ह्या बंग तिकडे काय घेतो, इकडे सहज घेतला. हे लोक ही जागा अशी आहे, कारण बोले बाबा ही सर्व मंडळी पंढरपुरात जेवढे साधू होऊन गेले मोठमोठाले ते आपल्या
वारकरी सदन मध्ये येऊन गेलेले आहे त्यांची साधना आहे हे घोंगड सामान्य नाही विडाला नेम नित्याने घेतलं पाहिजे नियमाने घेतलं पाहिजे नियमान नसलं पाहिजे नियम असला पाहिजे ना काय नियम करायला लागते तुमचे संत नित्य नाही नियम नाही काही नित्य नियम आले अन्न काय तुझी वाया मनुष्य पण म्हणजे नित्य नियम असला पाहिजे ना नित्य असतं काहीतरी नित्य नियम असला पाहिजे वार करायचा त्यांनी हरिपाठ घेतला पाहिजे काकडा केला पाहिजे आंघोळ केली पाहिजे जुने लोक सांगत हे समज माझ्या नाव नित्य नियम हे साधू आले त्या साधू साधू नित्य नियम आवरत नित्य नियम घेतात तो म्हणे नित्य नियम पाहिजे म्हणला प्रयत्न करू दररोज 5 वेळा ज्ञानेश्वरीच्या वाचत आणि हनुमंताच्या दर्शनाचा नंतरचे होते त्यामध्ये मग यानं 2-3 दिवस केला याला बोलू 6 महिने ते साधू आले अरे याला काय नियम होय महाराज याची वेळेस सोपी काय तुझ्या घरात कुंभारबाचं घर आहे म्हणून दररोज तुझी आंघोळ झाली की त्या कुंभारबाचं फक्त गंध पाहून येत आहे गंध आम्ही बरं पाहून हा नियम त्यांनी केला पण एक याने उशिरा लागला कुंभारबा लवकर गेला गडीवर माती आणण्याकरता गडीवर माती आणण्याकरता गेला ते माती खंदत असताना याने आंघोळ केली गेला विचारलं बाई पुढे महाराज सांगलं गडीवर माती आणण्याकरता इकडे भूक लागली होती पळतच गेला कुंभार मांग पाहिलं साधूबा अंग पाहिल्याने कपाळाचं गंध पाहिलं ते गंध काही टिकली नव्हती आपल्यासारखी गंध पाहिलं तो निघाला कुमार खंता खंता 2 हांडे लागले सोन्याची कुमाराला असं वाटलं बा यांनी पाहिलंशील इकडे या पाठी तो म्हणे मी पाहिलं गंध आणि या पाहायला वाटलं धनच पाहिलं दोन्ही अंडे घेतले त्याच्या घरी गेले सांगितलं भाऊ ठीक आहे मग त्याच्या लक्षात आलं साधा बंद पाण्याचा नेम केला तर भरलेला सोन्याचा अंडा भेटला खरंच जर नेम जर केला तर देव काय भेटणार नाही नेमाला महत्व आहे नेमाला महत्व आहे नित्य नेम आदरे पण हे नित्य नियम हे आदर पाहिजे बरं का वारीला आले का आणि आमचं कुठं मरता मरता सांगून गेलं ना काहीच नको करतो पण आषाढी वारीला जातात एवढ्या घाणीत आणि एवढ्या गर्दीत वाटते का म्हणे मध्ये घ्या का आदर राहिला एकादशच्या दिवशी लग्नच काढायचं नाही ते वारकऱ्याचं अजिबात नाही पण काढले एका घरात लग्न वारकरी नव्हता तो खाणार पिणार सोयरा जवळचा लग्न जावंच लागते आता आम्ही नाही येऊ शकलो बा लग्नाला आता काय करा आम्ही वारीतच होतो विडाला परमार्थी असो संसार असो ज्या वेळेला असेल ना त्या वेळेला आमचे खरबा त्यांना आमची आठवण होते आणि कपिल भाऊच्या माध्यमातून आमची जी संपर्क साधला होते पण नाही शक्य झालं याचा प्रयत्न केला होता चला आपल्याला एक तुम्ही कसा साधनाच्या बाबतीत पांगडा महाराज आहे साधनच नाही साधन एसटीच्या भरोश्यावर यायला लागते एसटीच्या भरोश्यावर यायला लागते म्हटल्यानंतर एखाद्याच्या लग्नाला 5 वाजता गेलो तो म्हणे आले ना बा हे महत्वाचं झालं विडाला लग्न आपल्याला पत्रिका आली आपलं कर्तव्य लग्नाचा तू एकादच आहे लग्नाला ऐट करून गाडी किक मारलो ते लग्नात गेलो लग्न लावलं ऐट केला लग्न लागल्यावर पंगत बसली होती आता तुझी एकादश आणि त्या पंक्तीत फिरायची काय गरज आहे फिरायला लागला इकडून तिकडे शांताबाई सारखं फिरायला लागला आणि फिरता ओळी पाटील या बसा जेवाले तो म्हणे मला का जेव्हा वाटत नाही का पण बुवारी एकादश आजच झाली ना आहेत रे आहे आदर म्हणून परमार्थामध्ये नित्य नेम आदरे हे करायला पाहिजे आणि नित्य नेम आदरे आणि हे करत असताना बाकीचं काही करू नको दुसऱ्याच्या नावाने वाणी परते
नाथ महाराज हे करत असताना सांडी मांडी भरते टाके इतरांच्या याच्यामध्ये पुढे नको सांडी मांडी वासुदेव नाम घोकी सतत त्या भगवंताच्या नावाचा घोष करत राहा भोग करत राहा सांडी मांडी भरते टाके वासुदेव नाम घोकी मोक्ष येईल सुखी हा कारण हे जर केलं तर मोक्ष येईल सुखी वास्तविक पाहता मोक्ष दुरावा की रव आहे तो दुर्मिळ आहे पण नामस्मरण करणारा मोक्ष सुलभ आहे चारी प्रकार तुका म्हणे नामा फाशी चार मुक्ती ऐशे होता बरं किती ताबडतोब मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची म्हणून कारण म्हणता सांडी मांडी पडते वासुदेव नाम गोपी मोक्ष येईल सुखी सुखाने मोक्ष येणार आहे पण नामस्मरता आदरे विढोपाल कुमार वासुदेव नाम भोकी परिणाम काय महाराज मोक्ष येईल सुखी तू ज्याच्याकरता धडपड करून आलेला आहे कारण साधकाची धडपड मोक्षाकरताच असतो तू ज्याच्याकरता धडपड करून आलेला आहे तो मोक्ष येईल सुखी सुखानं मोक्ष चालत येणार आहे मोक्ष चालत येणार नाही जे पुरुषार्थ सिद्धीचं होती एवढे आपल्या रेगाला भक्ती बनते मोक्षाची सोडी बांधी करी हा एवढा अधिकार तुला प्राप्त होणार आहे मोक्ष येईल सुखी सुखानं मोक्ष येणार आहे एरवी सहजासहजी मोक्ष येतच नाही तर सुखाने येणार आहे मोक्ष प्राप्ती करता काय काय साधन करावं लागणार आहे बाप रे बा अवघड पण नामस्मरणाने हा सुलभ मोक्ष आहे मोक्ष येईल सुखी नामस्मरता आदरे नामस्मरण आदराने केलं पाहिजे नामस्मरण चारी प्रकारचा मोक्ष आहे नामस्मरण आदरे का आपण विचारू नामस्मरण आपल्याला काय विचारता येत नाही का संतांना विचारतात नामस्मरता आदरे नामस्मरण का आदरे तुकोबराय या संतांनी वर्णन केलं तुम्हाला माहित नाही नामस्मरणाने भगवंताची प्राप्ती होतो कलियुगा माझी कराले कीर्तन येणे नारायण देव नामस्मरता आदरे का नाम घेणारा कधी वायाच जात नाही नाम घेता नामस्मरता आदरे का ना कीर्तन सांग कीर्तन सांग वयम हरिरू नामस्मरता आदरे का ब्रह्मीभूत काया होत श्री कीर्तने नामस्मरता आदरे का नामस्मरणाला एवढं महत्व आहे कीर्तनाची नटनाची नावाची नाही पापाची यामध्ये मावखडाने कीर्ते छायावरून मनुकीची यमुमणे कवनात यमावे यमुमणे कोण कीर्तन ऐशेने माझे नाम घोषे ऐशी करी विश्वाचे विश्वाचं दुःख नामस्मरणाने नष्ट होतो म्हणून नामस्मरता आदरे तुला काय प्राप्त होणार नाही का मग हे करत असताना काय करायला पाहिजे की तिसरे चरणामध्ये कृष्ण वासुदेवा राम कृष्ण
गावे माझे साधकाला सांगितलेलं बाबा आहे ही क्रिया करत असताना रामकृष्ण वासुदेव धरी हाची त्या नामाच्या विषयी अंतकरणामध्ये दृढ भाव असला पाहिजे. भावे विन देव न कडे भाव बडे एरवी न भावाशिवाय परमार्थामध्ये मुख्य काय देवा कारणे वर्मते काय दृढ धरावा भाव. भाव जर नसेल भगवान म्हणतात अर्जुना आम्ही भावाचे पाहुणे बरं बघा निश्चिम भाव उल्हासे पदार्पावयाचे लेखिसे बोललेले भगवान म्हणून रामकृष्ण वासुदेवा धरी हाची दृढ भाव पुढे अनेकांचा हेवा अन्य काही करू नको दुरी करी आदरे इतरांचा देखील आदर करायला पाहिजे. आणि हे करत असताना कदाचित तुला जर संत भेटले तर त्या संतांची काया वाचा मनाने पूजा करावी. शेवटचं चरण आहे गाणी संतासी संत जर भेटले तर संतांचा आदर करा. या संताशी आसने आसन म्हणजे आदरपूर्वक आसन दिलं पाहिजे. या संताची आसने पूजा करी काया वाचा आणि मने. काया वाचा आणि जीवे सर्वस्वे उदार तनु मनु जीवे चरणाशी लागावे अगरवता करावे दास्य सकड. मग महाराज म्हणता बाबा रे हरिया संतांची आसनी पूजा करी काया वाचा म्हणे एका जनार्दनी जाणे इच्छिल येते ते संत आपली जी इच्छा असतील ते पूर्ण करतील. एका जनार्दनी संत पूर्ण करतील म्हणून ज्ञानवरा काय बोलले मग अपेक्षित जे आपले ती सांगती उसले जेणे अंतकरण बोलले संकल्पान हे एका जनार्दनी इच्छिल येते पूर्वी सांडी मांडी परते दागी वासुदेव नाम भूकी मोक्षेल सुखी नाम स्मरता आदरे. भावाच्या कृपेने वासुदेवाचा अर्थ असाच असेल असं नाही. जे बराबर शब्द आहे संत सकाळ बाबांचं समून आपण स्वीकार करा. मंडळी इथं काही सांगायला नको तर माझा स्वभाव आहे सर्वानिष्ठी जीवन जगा. संघटित गडामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. एखादं सारखा व्रत करा. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ वाचा. रामकृष्ण सारखा मंत्र जपा. 15 मिनिटाचा हरिपाठ घ्यायचा.
आणि जी आपल्या वाडवडिलांनी परंपरा चालू केलेली आहे त्या परमार्थिक परंपरा टिकवण्याचा प्रयत्न करा. मला आनंद वाटते. तर रमेश भाऊच्या जीवनात लय धडपड होती. सर्व कार्याची धडपड असताना जाण्याची लवकरच तातडी केली गेले, पण मात्र त्यांचा सर्व परिवार ही परंपरा अजून सांभाळत आहेत, ते सांभाळत राहणार आहे. तर डॉक्टर जरी असले तरी मात्र सर्व परमार्थाची आवड आहे, त्याला सहकार्य करणार आहे. ज्या ज्या वेळेला आपलं वारकरी सगळं आयोजन करत असेल त्या त्या वेळेला सर्वांनी सर्वतोपर्यंत सहकार्य करावं. भगवंताच्या कृपेनं बाबांच्या आशीर्वादानं सर्वांना उदंड आयुष्य लाभो, आई आरोग्य धन समृद्धी सर्व काही प्राप्त हो आणि उत्तरोत्तर पाठकर बाबा तुमच्या आपल्या हातून असाच गोड परमार्थ करून घ्या. फार नाही झाला चालेल, फक्त गोड झाला पाहिजे. गोड करून घेऊ एवढी बाबांच्या चरणी प्रार्थना. झालेली सेवा संपता. ऐसा प्रसंग येईल जेव्हा तेव्हा कृपा असू द्यावी. विठ्ठल Thank you.